राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. आपण हे नेहमी ऐकतो. पण या म्हणीचं जिवंत उदाहरण राहता तालुक्यातील धनगरवाडीच्या सप्ताहात पाहायला मिळालं. निमित्त होतं संत गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं. व्यासपीठावर विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. पण याच धार्मिक व्यासपीठावर खेळल्या गेलेल्या राजकीय फुगड्यांनी नव्या चर्चांना फेर धरायला लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या दिग्गजांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हातात हात घेऊन नव्या राजकीय चर्चांना खतपाणी दिलं. एरवी एकमेकांची उणेधुणी काढणारी सगळीच नेते मंडळी हातात हात घेऊन फुगडी खेळल्यानंतर एकमेकांच्या पायालाही हात लावताना दिसली. ज्या नगर जिल्ह्याचं राजकारण पिढ्यानपिढ्यांच्या वैरासाठी आणि एकमेकांना संपवण्याच्या राजकीय ईर्षेसाठी ओळखलं जातं, तिथे हे विरोधक एकाच रंगात रंगले. या फुगडीमागे फक्त संतांची भूमी कारणीभूत होती की येणाऱ्या निवडणुकीची काही गणितं लपली होती? आजच्या स्पेशल व्हिडिओत आपण याच राजकीय फुगडीचं इनसाइड विश्लेषण आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. आता ही फुगडी समजून घ्यायची असेल तर आपल्याला नगर जिल्ह्यातील पूर्वीचा राजकीय इतिहास पाहावा लागतो. इथं प्रवरेचे विखे व संगमनेरचे थोरात यांच्यात काटेकी लढाई चालते. सध्या या दोन्ही घराण्याच्या तिसऱ्या पिढीत कुरघोड्या पाहायला मिळतात. पण एवढं असूनही या दोन्ही नेत्यांनी सहकाराला दिलेली दिशा राज्याला मार्गदर्शक ठरते, हेही महत्त्वाचं आहे. या दोन्ही नेत्यांमधील वाद हा फक्त मुद्द्यांचा व तात्विक असतो, हे या व्यासपीठावर पुन्हा एकदा अधोरेखित झालं. या दोन्ही नेत्यांसोबत फडणवीसांनी फुगडी खेळली. आपल्या राजकीय मुत्सुद्देगिरीचा करंट देत स्थानिक मतभेदावर फिरकी घ्यायला लावली. जसं थोरात विखेंचं झालं तसंच कोपरगावच्या काळे कोल्हेंच्या बाबतीतही घडलं. काळे कोल्हेंच्या तिसऱ्या पिढीत सध्या शीतयुद्ध सुरू आहे. परंतु फडणवीसांनी या दोन्ही नेत्यांचे हातात हात घेतले. नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ या विरोधकांनाही फडणवीसांनी मिले सूर मेरा तुम्हारा असं करायला लावलं. जिल्ह्यातील जे नेते रोज एकमेकांवर टोलेबाजी करतात ते इतक्या आनंदात फुगडी खेळताना पाहून उपस्थित जनसमुदाय अवाक झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही चिखलफेक झाली तरी सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेते आपले मतभेद विसरून एकत्र येतात, हा संदेश यातून गेला. यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची आठवण या प्रसंगाने करून दिली. नगर जिल्हा हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. इथे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आहेत. विखे, थोरात, लंघे, मुरकुटे, काळे, कोल्हे, थोरात, खताळ यांच्या उपस्थितीने हे स्पष्ट झालं की राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं, नंतर सगळे वाद स्वाहा. नगर जिल्ह्यात पक्षापेक्षा स्थानिक आघाड्या आणि सोयीचं राजकारण जास्त चालतं. आगामी काळात नगर जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही फुगडी भविष्यात पडद्यामागच्या काही नव्या तडजोडींची नांदी तर नाही ना, अशी ही शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. विठ्ठलाच्या दारात रंगलेली ही राजकीय फुगडी केवळ काही क्षणांचा विरंगुळा होती की येणाऱ्या निवडणुकीतील सहमती एक्सप्रेस होती, हे येणारा काळच ठरवेल. पण एका गोष्टीचं कौतुक करावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता ही काही काळासाठी का होईना या सप्ताहामुळे दूर झालेली पाहायला मिळाली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनं बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात काही नवी समीकरणे तयार होतील का? या फुगडीचा नगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर काही परिणाम होईल का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.